पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपुलिये करी दिला आपुलिये करी आपुलिये करी दिला आपुलिये दिला आपुलिये करी दिला आपुलिये टाळ वाजवा पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी दिला आपुलिये करी दिला आपुलिये करी आपुलिये करी दिला आपुलिये करी दिला आपुलिये करी दिला आपुलिये करी माग झाले गया वर्जन माझे झाले गया वर्जन माझे झाले गया वर्जन झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण केली कर्मांतरे गेले कर्मांतरे केली
फिटले पितरांचे ऋण फिटले पितरांचे ऋण विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई असं टाळ वाजवा असा हा हा मोकळा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
वर्जना माझे झाले गया वर्जना माझे झाले गयावर टाळकरी जेवल्यासारखं टाळ वाजवा एकादच हे माहितीये मला गयावर जन माझे झाले गया वर्जना माझे झाले गया वर्जना माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे रोना पिटले पितरांचे रोना माझे झाले गया वर्जना माझे झाले गया वर्जना पितरे पितरांचे रोण पितरे पितरांचे रोण माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे रोना पिटले पितरांचे रोना माझे झाले गया वर्जना माझे झाले गया वर्जना पितर पितरांचे रोण पितर पितरांचे रोण माझे झाले
पदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण केली कर्मांतरे बोंब मारिती हरिहरे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले बोधे माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण विठ्ठला बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुणिमी मूढमती दीन म्हणून की भाकी तसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी दान एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे आदिनारायण विद्या त्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा
झालो दास पायांचा स्वये भानु जो भानु आराधिला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरिभक्तीला गो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानिम मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी रंगा येईवो ये 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 दोघं बाजूला हा येईवो हा हा येईवो ये विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येईवो ये 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 रंगा येईवो आ विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा येईवो ये रंगा येईवो येईवो ये रंगा येईवो ये शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणारविंदी ज्यांची नितांत श्रद्धा आहे असे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा प्रासादिक असा अभंग संप्राप्त सेवेकरता निवडलाय विठ्ठला कैलासवासी पांडुरंगाप्पा मारुती फाळके यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने खरं तर फाळके परिवाराच्या वतीनं हा एक दिवसीय उत्सव गेलेल्या जीवाला भगवत स्वरूपता प्राप्त होण्याकरता
काही पुण्य त्यांच्या पदरामध्ये पडावं आणि त्या पितरांच्या आशीर्वादाने आपलाही संसार सुखाचा व्हावा या उद्देशानं त्यांच्या पत्नी मालनताई, नातू पृथ्वीराज, मुलगी सुनंदाताई, शीतलताई आणि सुनीलदादा सपत्नीक यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या परमार्थामध्ये रुळलेलं असं रुळे नावाचं हे गाव द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझंही दुसऱ्यांदा येणं आहे. हा योगायोग आहे. मागच्याही वेळी भगवान दत्तात्रयांच्या उत्सवामध्ये एकदा येण्याचा योग माझ्या पदरामध्ये पडला होता. आज पुन्हा ही कीर्तन सेवा माझ्या पदरामध्ये पडली आहे. त्या निमित्ताने परिसरातील वारकरी संप्रदायाची सेवा करणारे अध्वर्यू सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रोते मायबाप आहेत. सगळेच ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवरायांप्रमाणे मला पूज्य आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ. विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय खरं तर धन्यता व्यक्त करतात. ती कर्माची धन्यता आहे. धन्यता सांगत असताना पंचदशी कारामध्ये पंचदशी कार विद्यारण्य सरस्वती स्वामी महाराज असं लिहितात, धन्योहम कर्तव्यमेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्य संपन्नम. या जीवनामध्ये आपल्या जीवनाला धन्यता मिळावी याकरता माणसाने प्रयत्नशील असावं आणि ती धन्यता एकतर कर्तव्याने येते, नाहीतर ती धन्यता केलेल्या कर्तव्याच्या प्राप्तव्यतेने येते. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. धन्यता सांगत असताना आपण संसारिक माणसं ज्याला धन्य म्हणतो, धन्यता शब्दाचा उच्चार आपण जिथे जिथे संसारात करतो तिथे तिथे तो शब्द संसारात वापरण्याजोगा नाही. हे सत्य आहे, लक्षात ठेवा. कुणाला पत्नी मिळत नाही, लोक म्हणतात भाग्यवान आहे, धन्य झाला तो, लग्न झालं त्याचं. याच्यात काय धन्यता आहे? खरं तर माणसाचं कर्तृत्व एवढं सुंदर असावं, एवढं शुद्ध असावं की त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आल्यानंतर येणाऱ्याला धन्यता वाटावी. श्री महाराजांचं आयुष्य असंच आहे. धन्य म्हणवीन इहलोकी लोका. माझ्या सानिध्यामध्ये आलेल्या माणसांना मी धन्य म्हणवायला लावीन, एवढं माझं आयुष्य शुद्ध आहे म्हणाले. लक्षात ठेवा. म्हणून ही धन्यता सांगत असताना श्री तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये 3 प्रकारची धन्यता मला पाहायला मिळाली. पहिली धन्यता आहे योगाची धन्यता, दुसरी धन्यता आहे भक्तीची धन्यता आणि तिसरी धन्यता आहे कर्माची. विठ्ठला विठ्ठला योगाची सुद्धा धन्यता आहे. खरं तर योग शब्द उच्चारला की लोकांच्या डोळ्यापुढे एक प्रतिमा निर्माण झाली. वाळलेलं शरीर, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, नख वाढलेले, असा योगी, असा भ्रम निर्माण होतो लोकांच्या. पण हा योग संप्रदायाच्या सर्व संतांना ज्ञात आहे. मग ते तसे दिसले काय? नाही दिसले. याचा अर्थ त्यांना योग साध्य नव्हता काय? कोण म्हणतो होता? ज्ञानोबारायांचा 6वा अध्याय बघा. साधन योग्याची तपस्विता सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, स्वर्गीचा आलोच ऐके म्हटलंय. काय म्हटलंय? स्वर्गात काय कुजबूज चालली आहे त्याला इथं बसल्या बसल्या कळतं. कुणाला? योग्याला. 7 समुद्रा पलीकडे काय चाललंय तो इथं बसल्या बसल्या पाहतो. हे योग्याचं लक्षण आहे. लक्षात ठेवा. आपला मृत्यू कधी आहे हे त्याला स्वतःला दिसतं. हे योग्याचं लक्षण आहे. पण हा योग बोलण्याकरता जेवढा सोपा आहे तेवढा करण्याकरता अवघड आहे. बरं, योगाची 8 अंग आहेत. किती? 8 अंग आहेत योगाची. सोपं सांगतोय तरी तुम्हाला. एक अंग सिद्ध करायला 12 वर्ष लागतात. किती? 12 8 96. म्हणजे 4थ्या वर्षी जर माणसाने योग करायला सुरुवात केला तर 100व्या वर्षी सिद्ध होतो. कोण? योगी. म्हणून तो प्रौढी मिळवू शकतो. हाय का आयुष्य तेवढं सांगा. त्याची पहिली अवस्था
ज्ञानोबाराय म्हणतात, अरे ती कुंडलिनी जी अनंत जन्माची झोपलेली आहे म्हणाले. डाव्या पायाची टाच गुदद्वाराला लावायची आणि ती कुंडलिनी जागृत करायची. फक्त ऐका, करायला जाऊ नका नाही तर मूळव्याध उठल. ज्ञानोबाराय म्हणतात, हा अनंत जन्माची झोपलेली येते, गुदद्वाराला टाच लावली की मग कुंडलिनी जागृत होते. आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्र हे पहिलं आहे नाही का. आपल्या शरीरात काही देवता राहतात बुवा, सगळ्या देवता आहेत. स्त्री रूपी देवता आहे, पुरुष रूपी देवता आहे, गंधर्व रूपी देवता आहे. त्यातल्या देवता रूपी देवता आपल्या शरीरामध्ये राहतात. त्यातली गणपती ही देवता आपल्या शरीरात राहते कामापुरती. गणपती ही देवता कुठं राहते सांगा. हा, गणपती ही देवता आपल्या गुदद्वाराजवळ राहते. लक्षात ठेवा. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम असं वर्णन आहे बरं का. म्हणून ज्याला मूळव्याधाचा रोग आहे त्यांनी गणपतीची आराधना करत जा. विठ्ठला ऐका ऐका ऐका. महाराज म्हणतात तो योग अशा प्रकारे सिद्ध केल्यानंतर 100व्या वर्षी सिद्ध होतो. पण आमच्या संतांना ती अंग काही काळातच सिद्ध होतात का? कारण त्यांचं आयुष्यच याच्या करता आहे. भगवंताने 14 विद्या 64 कला ग्रहण करत असताना 64 दिवसामध्ये हे सगळं ग्रहण केलं असं भागवतात वर्णन आहे. तसं संतांना साध्या संसारिक जीवाला 96 वर्षाचा काळ योग सिद्ध करायला जात असेल, पण संतांना तो स्वयं सिद्ध आहे. तुकोबराय म्हणतात अशा त्या दुर्गम योगामध्ये सुद्धा आम्ही धन्यता मिळवली. निज निज रूपी निज निज रूपी निज लीला तुका अनुहत बाळका हल्लरू गासी जीवा शिवा शेदर चिली आनंदे. महाराज म्हणतात असा दुर्गम असला तरी त्या योगामध्ये आम्ही योगी आहोत आणि त्या योगात सुद्धा आम्ही धन्यता मिळवली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. नाथराय, तुकोबाराय, निळोबाराय, भानुदास महाराज, नामदेवराय हे सगळे योगामध्ये प्रवीण आहेत. लक्षात ठेवा. म्हणून तर मेलेला घोडा उठवला पंजाबमध्ये नामदेवरायांनी. योगामध्ये परिपूर्ण आहे. पाणी आणलं दुष्काळग्रस्त विहिरीला. योगाची कारण आहे. लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय तिथं लाघव करतात लघिमेचं नाही का. लघिमेचे लाघव करुणी अवसरी, ते अवसरी म्हटलंय. लक्षात ठेवा. हे योगामध्ये सगळे संत प्रवीण आहेत, अग्रगण्य आहेत. पण तो योग समाज कल्याणा करता नाही हे संतांना माहिती आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात याच्या भानगडीत पडायचं नाही. योग याग विधी योगाची या वाटा. हा बस दुःखाची वाटा भागाला म्हणले दुसरं काही उपयोगाला येत नाही. म्हणून या भानगडीत पडायचं नाही. पडायचं असलं तर योगाच्या भानगडीत पडा, योग नाही. नाही कळलं. रामदेव बाबा करतो तो योगा आणि आमचे संत नामदेव बाबा करत होते तो योग. योग आणि योगामध्ये फरक आहे बरं का. आयुष्य चांगलं व्हावं याकरता चांगलं निरोगी वासावं म्हणून योगा. योगा म्हणजे योग नाही. बरेच जण म्हणतात महाराज आम्ही योगा करतो, मग आमची कुंडलिनी जागृत होईल. याचा त्याचा संबंधच नाही. लक्षात ठेवा. घटना अशी आहे. संत म्हणतात, तुकोबाराय म्हणतात योगामध्ये आम्ही धन्यता मिळवली. ही योगाची धन्यता आहे. दुसरी धन्यता आहे भक्तीची धन्यता. ती मात्र प्रत्येकाने मिळवावी. का? कारण या जगतामध्ये भक्तीच्या धन्यतेशिवाय सारखी दुसरी धन्यता नाही महाराज. म्हणून तर ते म्हणतात धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो,
खरंच जन्म आलो म्हणून वारकरी झालो, लक्षात ठेवा. पहिली षडजात म्हटली, दुसरी षडजातच म्हणायची, लक्षात ठेवा. पंचमात यायचं नाही किंवा खर्जातही यायचं नाही. ते ज्याला जमत नाही त्याला म्हणा सारे गप्पा बसा, नाही का? म्हणून मी नेहमी सांगत असतो, संगीत सोपं आहे, भजन अवघड आहे. विठाला विठाला संगीताला कोण विचार आपलं कोणी विचारत नाही, लक्षात. भजन तुका म्हणे येथे. आमचे गुरुवर्य योगीराज महाराज नेहमी सांगत असतात, माणूस जेवढं उंच गाईल तेवढी त्याची पाप जातात. आमच्याकडे बघू नका. पण काही वाचिक मानसिक दोष आपल्याकडनं सुद्धा घडतात. त्याचा परिहार म्हणून विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटला या वृत्तीनं गायलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्तीची धन्यता ही प्रत्येकाला मिळवण्या येण्यासारखी आहे. बाप महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. ही भक्तीची धन्यता आहे. खरं तर ही भक्ती कुणाच्याही पदरामध्ये पडत नाही बरं. हा, भगवान गुणानुवाद आपल्या मुखातनं बाहेर येण्याकरता वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर उदाहरण सांगायचे बुवा. ते म्हणायचे, नाथ महाराजांची भाषा अशी आहे, सोपं सांगतो तुम्हाला. अनंता जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, आयुष्यभर भक्ती केली. अशी एका जन्मात नाही. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. म्हणून ही भक्तीची धन्यता ज्याच्या ज्याच्या पदरामध्ये पडली तो धन्यवान आहे. आणि तिसरी धन्यता आहे कर्माची, लक्षात ठेवा. कर्माची धन्यता, आता ते कर्म फार अवघड आहे बरं का. या कर्माच्या नादी जास्त लागू नये. कर्माचे प्रकार सांगत असताना सांगितले, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म, बरं का. रोज केल्या जातं त्याला नित्य कर्म म्हणतात. स्नान, पूजन, तुळशीला पाणी, सूर्याला अर्ध्य, हे नित्य कर्म आहे. 2 टाइम गिळणं नित्य कर्म आहे. हा, झोपणं, एकमेकाविषयी चर्चा करणं म्हणजे माझी आत्मचर्चा विषद या अर्थानं, हे नित्य कर्म असलं पाहिजे माणसाच्या जीवनातलं. नैमित्तिक कर्म म्हणजे काहीतरी निमित्तानं केलं जातं. काम्य कर्म म्हणजे काहीतरी कामना ठेवून केलं जातं. मला मुलगा व्हावा याकरता मी पुत्र कामेष्टी यज्ञ करतो, नैमित्त आपलं काम्य कर्म आहे. अजून माझी दरिद्री जावी याकरता मी काहीतरी दान करतोय, काम्य कर्म. शेजाऱ्याचं चांगलं झाल्यापासून माझं पोट दुखतंय, त्याचं वाटोळं व्हावं म्हणूनही काही टोटके केले जातात, लक्षात ठेवा. हे काम्य कर्म बरं का. पुण्यात लय सुळसुळाट आहे सध्या याचा, नाही कळलं पुणे तेथे काय होणे. अरे येड्या हो, धाग्या दोऱ्यावाला बाबा संप्रदायाला मान्य नाही, लक्षात ठेवा. तुका म्हणे पाणी अंगारा दयाचा, तुका म्हणे पाणी अंगारा दयाचा, भक्त कान्होबाचा तोही नाही, तुका म्हणे पाणी अंगारा दयाचा, तुका म्हणे पाणी अंगारा दयाचा, भक्त कान्होबाचा तोही नाही, भक्त कान्होबाचा तोही नाही. महाराज म्हणतात, तुका म्हणे पाणी अंगारा दयाचा. कोणतं पाणी? पाय धुतलेलं पाणी, नाही कळलं. असं लावायचा तो अर्थ, लक्षात ठेवा. तुका म्हणे पाणी अंगारा दयाचा आणि भक्त कान्होबाचा तोही नाही, लक्षात ठेवा. तो देवाचा भक्त असला तर देवीचा भगत आपलं, त्यातल्या त्यात मांढरगावच्या देवीचा भगत म्हणजे. हे असल्या नादाला संप्रदाय कधी लागलेला नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून ते कर्म काम्य कर्म आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानं दोष पदरामध्ये येतो बरं का. दुसऱ्या यजमानाचं कल्याण व्हावं म्हणून ब्राह्मणाने जर त्याच्या हिताकरता काही कामना कर्म केलं तर त्याच्या परिहाराकरता 12,000 गायत्रीचा जप नित्य करावा लागतो. तेव्हा त्या कर्माचं दूषण त्या ब्राह्मणाला लागत नाही, नाहीतर मग ते दूषण त्या ब्राह्मणाला लागतं, लक्षात ठेवा.
आणि मग परिणामी त्याचा दोष यायला लागल्यामुळे पुढचे सगळे दोष याच्याच कुटुंबात येतात. एकच मुलगा हे कळलं? हे कारण आहे, लक्षात ठेवा. ऐसी कर्म साम्य दशा ज्ञानोबराय म्हणतात. ही कोणालाही सुटलेली काम्य कर्म. तिसरं कर्म, चौथं कर्म आहे प्रायश्चित्त कर्म. आमच्या जीवनातनं जर काही पाप घडलं असेल तर या दोषाच्या परिहाराकरता जे केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात, लक्षात ठेवा. पण हे कर्म सांगत असताना खरं तर घटना अशी आहे, महाराज म्हणतात आजचं जे श्राद्ध कर्म आहे, पुण्यस्मरण कर्म आहे, हे कर्म नैमित्तिक कर्मामध्ये येतं, लक्षात ठेवा. आपल्या पितरांच्या गेलेल्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्या पापाचं शमन होण्याकरता त्यांना पुण्याचं दान करणं, म्हणून पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध ही प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. या प्रक्रियेतनं आपल्या पितरांना सुख प्राप्त होतं आणि त्याचा परिणाम ते दोन्ही हाताने आशीर्वाद देतात. म्हणून हा खटाटोप आहे, नाही तर काय कारण आहे, लक्षात ठेवा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. आपल्या वंशाची वृद्धी व्हावी म्हणून संतती जन्माला येणं हे आपल्या जीवनातलं परमसाध्य आहे, लक्षात ठेवा. संसारामधलं सांगतोय तुम्हाला बरं का. मुलगा जन्माला घातल्याशिवाय तो बाप पितृऋणातनं मुक्त होत नाही. म्हणून आजोबानं नातवाचं तोंड पाहिलं का तो पितृऋणातनं मुक्त झाला. आणि मुलगा होणं हे फक्त दोघांच्या हातात आहे, लक्षात ठेवा. कुलदेवतेच्या आणि पितरांच्या, बरं का. निस्त्या मुली होणं आपण भेद करत नाही, पण निस्तं मुलगी होणं सुद्धा वंशाला थांबवणं आहे, लक्षात ठेवा. आणि हा आशीर्वाद पितृदोषाचा आपल्याला लागू नये याकरता पितर जर संतुष्ट असले तरच आपला वंशाचा वृद्धी होते म्हणाले. म्हणून पितृस्मरण पुण्यस्मरण हे आपण आपल्या पितरांचं केलं पाहिजे, तरच संतती होते, नाहीतर होत नाही. महादोष राया दशरथाला होता, म्हणून तर पुत्रहीनस्य मे राजन सर्व दुःखाय कल्पते. परिणाम लक्षात ठेवा, नाहीच झाला. आता सुद्धा या विचित्र परिस्थितीमध्ये लोक आमच्या नाशिकला येतात, त्र्यंबकेश्वरला, नारायण नागबली, हे त्याच्याकरता देतात. महादोष निवारण होण्याकरता हे साधन आहे. महाराज म्हणतात आमच्या पितृऋणातनं आम्ही मुक्त होण्यासाठी त्या कर्मामध्ये सुद्धा धन्यता मिळवली, आणि ती धन्यता मिळवत असताना आम्ही त्या पितृऋणातनं मुक्त झालो. घटना अशी आहे, पितृऋणातनं मुक्त होण्याकरता पिंडदान दिलं पाहिजे. जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, लक्षात ठेवा. किंवा लुप्त पिंडोदक क्रिया असं गीतेमध्ये वचन आहे, लक्षात ठेवा. पतंती पितरो हे श्याम. अधपाताला गेलेल्या पितरांचा उद्धार पिंडदान आहे. महाराज म्हणतात तो पिंड मी माझ्या हातानं पदावर दिला. पदावरी पिंड पदावरी
दिला फुले माझे झाले गळावर माझे झाले गळावर जन माझे झाले गळावर जन गया वर्जन गया वर्जन दिला आपुले दिला आपुले माझे झाले गयावर जन 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 गयावर जन गयावर जन महाराज म्हणतात माझे झाले गयावर्जन झाले का झाले डबल ठाई म्हटली म्हणून झाले म्हणते ऐका. महाराज म्हणतात तो पिंड देत असताना मी माझ्या हाताने पदावर दिला बर का हाताने दिला हातानेच पिंड का द्यावा आपल्या हातामध्ये काही तीर्थ आहेत काय आहे तीर्थ आहेत इकडे लक्ष द्या गंधर्व तीर्थ आहे उजव्या हातामध्ये करंगळी आणि यामध्ये गंधर्व तीर्थ आहे हे देव तीर्थ आहे हे जे दोन बोटामध्ये याला अग्नी तीर्थ किंवा नारायण तीर्थ म्हटलंय किंवा मनुष्य तीर्थही म्हटलंय त्याला आणि ही जी बाजू आहे लक्षात ठेवा याला पितृतीर्थ म्हटलंय म्हणून पिंडदान देताना पाणी देताना तिळांजली देताना पुष्पांजली देताना कसं देतो आपण असं नाही असं देतो लक्षात ठेवा हा ते अशी शिवमूठ व्हायची असते हा शिवमूठ आहे लक्षात ठेवा कळलं का पितरांना असं दिलं जातं आणि शिवाला असं दिलं जातं ते सुद्धा इथूनच आहे का शिवपुराणाचा पहिला श्लोक आहे जगतः पितर शंभो जगतो मातर शिवा पहिला श्लोक आहे पितरांचे पितर भगवान महादेव आहेत कोण म्हणून शिवमूठ अशी वाहिली जाते बर का बाया हो यांना विचारलं कशी वाहिली जाते काही म्हणतात अशी काही म्हणतात अशी काही म्हणतात अशी अवघडच आहे लक्षात ठेवा प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन मूठ अशी दिली जाते बर का इथून असं धान्य पडलं पाहिजे देता का तुम्ही शिवमूठ देता सांगू का कशी दिली पाहिजे का नको सांगतो चला तेवढ्याच बजेटमध्ये म्हणजे वेळेत शिव महापुराणात वर्णन असं आहे जेवढे घरात लोक आहेत तेवढी मूठ धान्य पाहिजे किती जेवढे घरात माणसं आहे तेवढं मूठ धान्य घेऊन जायचंय आणि त्या शिवपिंडीला आधी स्वच्छ करायचं आहे लक्षात ठेवा त्या श्रावणाच्या सोमवारामध्ये महादेवाला वाटत असेल स्मशानात राहिलेलं परवडलं पण मंदिरात नको कोणी येतंय काही वाहतंय हो कोणी दही टाकतंय कोणी पाणी टाकतंय कोणी फुलं टाकतंय कोणी बेल टाकतंय स्वच्छ केलं पाहिजे आधी जी पूजा केली ती सगळी काढायची स्वच्छ करायचं मग स्नान वगैरे घालून पंचामृताभिषेक वगैरे करून पिंड स्वच्छ करून गंध लावायचा आहे आणि पिंडीच्या अवतीभोवती कपडा किंवा कागद टाकायचा आहे आणि मग आपल्या पूर्वजांच्या घरातल्यांच्या नावाने एक एक मूठ धान्य अंगठ्याला स्पर्श करून शिवपिंडीचा ती मूठ व्हायची आहे किंवा जेवढं पिंडीवर पडेल तेवढं तिथेच राहू द्यायचं खाली जेवढं सांडेल कागदावर तो सगळा प्रसाद घरी आणायचा आहे दूध टाकून त्याचा प्रसाद बनवायचा आहे पायस बनवायचं खीर बनवायची त्या प्रसादाची मग मुगाची तिळाची तांदळाची जी मूठ असेल आजची कुठली मूठ आहे तिळाची ना हा मग तिळाची खीर बनवायची तो प्रसाद बनवल्यानंतर विष्णूचं तुळशीपत्र टाकून विष्णूला नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी खायचं याला शिवमूठ म्हणतात विठ्ठला आपल्या बाया धान्य चांगलंय नाही काही नाही डबल सोंडेचं धान्य नाही कळलं त्याच्या किडे पडलेले असतात आणि तेच महादेवाला नेती बाई तिथे टाकून येते अगं बाया आपण जे खातो ते देवाला दिलं पाहिजे ते पितर आहेत पितरांचे पितर आहे असू द्या चला आपण वेगळं झालो थोडं हातात पहिलं तीर्थ आहे पितरांचं हे पितृतीर्थ आहे
महाराज म्हणतात या बाजूनं तो पिंड मी हातात घेऊन पदावरती दिला. बर का. आता पिंडदान कसं करावं यालाही मर्यादा आहे. संन्याशी असेल तर फळाचं पिंड आहे, ब्रह्मचारी असेल तर जमिनीच्या खालचं कंदमुळाचं पिंड आहे, संसारिक असेल तर भाताचं पिंड आहे. बर का. आणि त्यातल्या त्यात मरणारा वारकरी वैष्णव असला आणि त्या दिवशी जर समजा एकादशी शिवरात्र महापर्व आलं तर त्या दिवशी भगरीचा पिंड आहे. विठ्ठला. म्हणून एकादशीला श्राद्ध ग्राह्य धरले जात नाही. लक्षात ठेवा. का? पिंड भाताचा असतो त्यामुळं त्याला उपाय द्वादशीला आहे. द्वादशीला श्राद्ध करा. एकादशीला श्राद्ध केलंच तर अन्नदान करायचं नाही. त्या दिवशी फराळ दान करायचं नाही का. एकादशी दुप्पट खाशी ते डबल लागतं म्हणा. असू द्या. त्यामुळे ही मर्यादा आहे शास्त्राची. चला. पण पद या शब्दाचा अर्थ काय करायचा? पद या शब्दाचा सोपा अर्थ आहे पाय. आम्ही पिंड पायावरती दिला. लौकिक अर्थानं जिथं पिंड दिला जातो असे 2 पद आहेत. तिसरा पद आपल्या पंढरपुरात आहे. त्याला मातृगया आणि पितृगया ही संज्ञा आहे. बरोबर आहे ना. तिथं जाऊन वडील वारले असतील तर पितृगयेला जायचं, आई गेली असेल तर मातृगयेला जाऊन बिंदू सरोवरामध्ये ते पिंडदान करायचं. तिसरं पद पंढरपुरात आहे. विष्णुपद म्हटलंय त्याला. लक्षात ठेवा. पाय शब्दाचा अर्थ पद म्हणून पदावर पिंडदान दिलं. कारण अजूनही गयासुराला दिलेला वरदान आहे की पितरांचा पिंड जर माझ्या पायावर ठेवला तर त्यांना गती मिळेल. हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ असा आहे शरीर नावाचा पिंड भगवंताच्या चरणावरती व्हायचं. वाहू हा संसार देवापायी. लक्षात ठेवा. हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा भाग आहे तो रामायणामध्ये आलेला आहे. अध्यात्म रामायणात हा भाव आलेला आहे. सांगू का? याच्याकरता तुम्हाला एक दृष्टांत ऐकावं लागेल. उत्तर तुम्ही द्यायचं, मग मी तुम्हाला सिद्धांत सांगेल. सांगू ना गोष्ट? दृष्टांताची गोष्ट आहे. आमचे आजोबा आम्हाला सांगायची अशी गोष्ट नाही बरं. पूर्वी आजोबा नातवांना करमणुकीचं साधन म्हणून गोष्ट सांगायचे. कशीही सांगायची. लक्षात ठेवा. मोबाईल नव्हते तेव्हा. तुम्हाला सांगायचे का नाही गोष्टी? मला तरी माझे आजोबा सांगायचे. एकदा त्यांना कुठंतरी अर्जंट जायचं होतं. मी त्यांची चड्डीत धरली. म्हटलं गोष्ट सांगा, तोपर्यंत जाऊ देत नाही. त्यांनी मला 2 सेकंदात गोष्ट सांगितली. हो किती सांगू का तुम्हाला? उद्धार होईल नाही तुमचा. पण सांगतो चला. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा आणि त्याची हागायची मजा झाली. गोष्ट अशी गोष्ट उपयोगाची आहे का? महाराज म्हणतात ही सुखाची कहाणी तशीच आहे. व्यर्थ मृत्यूलोकी सुखाची ऐकली आहे कोणी? चला. दृष्टांत असा आहे अध्यात्म रामायणामध्ये. एका मुलीला एका गावामध्ये अनैतिक संबंधाने गर्भधारणा झाली. वडील वारलेले होते, विधवा आई होती. गर्भधारणा झाल्यानंतर गाव थुथू करायला लागलं. पोट पुढे आलं त्या पोरीचं. आणि पोट पुढे आल्यानंतर समाजाला काही कळत नाही. वय पोट पुढे आलं, इकडे बघू नका. मग ते 7व्या 8व्या महिन्यात आईला कळालं. हे गाव दूषण देऊ लागलं. तिनं गावातली आहे नाही ती जागा जमीन झोपडी विकली. दुसऱ्या गावात जाऊ म्हणले काय हे टोमणे ठुसके हे तरी चर्चा होणार नाही. त्या पोरीला घेतलं, गाठोडं बांधलं, ती मुलीला घेऊन दुसरीकडे राहण्यासाठी निघाली. जाताना एका गावाबाहेर एका चोराला फाशी देत होते शिपाई, राजाचे दूत. म्हाताऱ्यांना चौकशीचा लई नाद असतो असं म्हणतात. असू द्या. म्हातारी त्या चोराजवळ गेली. बाबा अरे तुला फाशी का देतात? म्हणले राजाच्या दरबारात चोरी करताना सापडलो म्हणून मला फाशी होते. बर. त्या चोरानं बघितलं हिच्या बरोबर पोरगी आहे. पोट तर पुढं आलंय, कपाळाला तर कुंकू नाही, हातात बांगड्या नाही, पायात जोडवे नाही. त्या चोरानं सांगितलं आजी कुठं चालले? म्हणले बाबा गाव सोडून चालले, लय अवघड झालंय. म्हणले चोरानं प्रकार ओळखला. चोरानं सांगितलं आजीबाई एक काम करा, या पोरीचं लग्न झालंय का? म्हणले नाही. माझंही अजून लग्न झालेलं नाही. म्हणले हा माझं अजून लग्न झालं नाही म्हणून चॅटिंग करतोय. म्हणले मी. बर. अहो लग्नच झालं नाही. म्हणले या पोरीचं लग्न माझ्याशी लावून द्या. म्हातारी म्हणली मेल्या आता 2 मिनिटात मरणार आहेस. म्हणले कळतंय ना मी काय सांगतोय?
आणि तुला माझ्या पोरीशी लग्न करायचंय, काय साध्य होणार आहे? त्या चोरानं सांगितलं, तुमचं साध्य आधी सांगतो, मग माझं सांगतो. मी अमक्या अमक्या झाडाखाली 2 हंडे पूर्वीचे चोरलेले सोन्याचे भरलेले गाडून ठेवलेत म्हणले. जर या पोरीचं लग्न माझ्याशी लावून दिलं तर त्या हंड्याचा पत्ता मारता मारता तुम्हाला सांगतो तुमचं कल्याण होईल. म्हातारी म्हणली, हे मला कळालं, माझा फायदा, पण तुझा काय? त्यानं सांगितलं, माझं अजून लग्न झालेलं नाही. हिच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि हिचं सुद्धा लग्न झालेलं. उद्या जर लग्न झाल्यानंतर पिता या नात्याने त्याने जर मुलगा म्हणून जन्म घेतला आणि त्याने भविष्यात जर पिंडदान केलं तर मला गती मिळेल. कळलं का? म्हातारीला विचार पटला. म्हातारीनं पोरीचा हात, आता लग्नाचेही प्रकार आहेत, गंधर्व लग्न, भूत लग्न, पिशाच्य लग्न, मनुष्य लग्न, देव लग्न. हातात हात देणे म्हणजे गंधर्व लग्न. असेही लग्नाचे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. पिशाच्य लग्न आहे, चोर लग्न आहे, चौर्य लग्न म्हटलंय त्याला. बर, हातात हात दिला, लग्न लागलं. तू माझी बायको म्हणून त्याने स्वीकारलं, पत्ता सांगितला. तो फासावर गेला. मोठ्या राजधानीमध्ये ते दोन्ही मायले की त्यांना हंडा मिळाल्यामुळे त्यांनी बिल्डिंग वगैरे काय असेल चांगला राजवाडा घेतला. तिथे त्या राहू लागल्या. 2-3 महिने गेल्यानंतर ती मुलगी प्रसूत झाली आणि तिला झाला मुलगा. ऐकताय ना? गोष्ट कळाली ना? मुलगा झाल्यानंतर घटना अशी झाली, त्या देशाचा जो राजा होता राजधानीचा, त्याचं मन त्याच्या आईवर आलं. त्या राजाने बापाला सांगितलं, मला हिच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा बाप म्हणला, अरे तिला पहिला पोरगा आहे म्हणले लग्नाच्या आधीचा, तुला काही कळतं का? तो म्हणला, तरी मला तिच्याशीच करायचं आहे म्हणले. दिल आया गधी पे तो परी क्या चीज आहे, अशी म्हण नाही का? आता मिळत नाही म्हणले, तिच्याशीच करायचंय. बर, त्यानं लग्न केलं त्या पोरीशी आणि हा अनैतिक संबंधानं झालेला मुलगा राजकुमार झाला, ती राणी झाली. कळाली गोष्ट? हा मुलगा 24 वर्षाचा झाला. राजा एके दिवशी अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला असताना मारल्या गेला, युद्धात मारल्या गेला. आता हा मुलगा राजकुमार म्हणून गादीवर बसण्याआधी त्यानं क्षौर केलं, मुंडन केलं आणि पिंडदानासाठी बसला. आता उत्तर तुम्हाला द्यायचंय. गोष्ट कळाली ना सगळ्यांना? हा, आपल्या हाताने तो पिंड देणार एवढ्यामध्ये जमिनीतनं 3 हात वर आले. लक्षात ठेवा. पहिला हात होता ज्याच्यापासून गर्भ निर्माण झाला त्याचा, दुसरा होता ज्यानं लग्न केलं त्या चोराचा, आणि तिसरा हात होता ज्यानं 24 वर्ष सांभाळलं त्या राजाचा. आता उत्तर तुम्ही द्या, या मुलानं पिंड कुणाच्या हातावर दिला पाहिजे? द्या कुणाच्या तरी, माझ्या द्या. नाही तर आता काय अवघडत आहे, लक्षात. तुम्ही बोलनात काही, आता द्या कुणाच्या तरी हातावर द्या, म्हणजे वेळ आपला जाईल. लक्षात ठेवा. कुणाच्या हातावर देता? ज्याच्या सोबत लग्न, पण बीज कुठं त्याच आहे? हा, पहिल्याचं, पण त्यानं लग्न कुठं केलंय? राजाचं. आहो, पण त्याचं बीजही नाही, सांभाळलंय, लग्नही नाही. मग उत्तर देता येत नाही. लक्षात ठेवा. काही गोष्टी अशा आहेत त्याचं उत्तरच देता येत नाही. गोष्टीत गोष्ट सांगू का नको? आमचे आजोबा सांगायचे लहानपणी, एका बापाला 3 मुलं होतं, त्यांनी 5-5 हजार दिले. जा म्हणले काहीतरी अलौकिक करून या. जादूच्या नगरीमध्ये गेले. एकानं जादूचा आरसा घेतला, एकानं जादूचा रथ घेतला आणि एकानं घेतला फळ जादूचं. तो रथ असा होता, क्षणात कुठं पाहिजे तिथं, दिल्ली लगेच तिथं. आरसा असा होता, कुठं कुणाला काय दुःख आहे ते आरशात दिसायचं. आणि फळ असं होतं, मरणाऱ्याच्या तोंडात 2 थेंब टाकले का तो 100 वर्ष पुन्हा निरोगी जगायचा. 5 वस्तू. गोष्टीत गोष्ट सांगतोय. मग तिघांनी गोष्ट घेतल्या. आरशावाल्याने आरशात पाहिलं, दिल्लीमध्ये अमक्या अमक्या राजाची मुलगी मृत्यूला टेकलेली आहे. लगेच सगळे 3 जण रथात बसले. क्षणात दिल्लीला रथ गेला. राजाच्या दरबारामध्ये ते फळावाला गेला. 2 गेले. रस काढला, त्या मुलीला तोंडामध्ये रस दिला. ती मुलगी जिवंत झाली. राजानं पण असा केला होता, माझ्या मुलीला जर नीट केलं तर त्याला अर्ध राज्य आणि मुलगी देऊन टाकीन. आता 3घांपैकी लग्न कुणी करायचं सांगा? तिथेही मलाच उभं करता का आता? उत्तर देता येतं का? उत्तर सांगा. कुणाला द्यायची मुलगी? फळावाल्याला, रथावाल्याला का आरशावाल्याला? द्यायचं कुणाला? उत्तरच देता येत नाही. मग अशीच परिस्थिती अध्यात्म रामायणामध्ये राजा दशरथाचं पिंडदान करत असताना रामरायाची झाली होती बुवा.
रामराया पिंडदानाला बसले आणि जमिनीतनं 2 हात वर आले. एक दशरथाचा होता आणि एक धर्माचा होता. वशिष्ठांना विचारतात, गुरुजी अहो हे पिंड कोणाच्या हातावर देऊ? तेव्हा अध्यात्म रामायणात आलेला भावपद या शब्दाने वशिष्ठांनी सांगितलं, पिंड राजाच्याही हातावर द्यायचा नाही, पिंड धर्माच्याही हातावर द्यायचा नाही, पिंड दर्भ नाम पदावर ठेवायचा, दर्भावर ठेवायचा, ज्याचा असेल तो घेऊन जाईल. पिंड पदावरी, पद शब्दाचा अर्थ. महाराज म्हणतात अशा पदावरती मी माझ्या हाताने पिंडदान केलं. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझ्या हातानं तो पिंडदान दिल्याचा परिणाम असा झाला, मी माझ्या कर्तृत्व ऋणातून पितरांच्या पितृऋणातून मुक्त झालो. माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, भेटले पेदरांचे ऋण, भेटले पेदरांचे ऋण, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले पेटले पितरांचे ऋण, पेटले पितरांचे ऋण, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया महाराज म्हणतात त्याचा परिणाम असा झाला, माझं गया वर्जन झालं, म्हणजे मी पितृऋणातनं मुक्त झालो. पिंडदान केल्यानंतर पितृऋणातनं मुक्त होता येतं, पण त्यांचं स्मरण आपल्या जीवामध्ये, आपल्या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत त्याचं स्मरण झालं पाहिजे. आपले वडील जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत आपल्या वडिलांनी आपल्या आजोबांचं श्राद्ध कर्म केलं. म्हणून वर्षातनं 3 दिवस आहेत. एक अक्षय तृतीया, ज्या दिवशी गेले तो दिवस, आणि तीच तिथी पितृपक्षातली. या 3 वेळेला तरी पितरांचं स्मरण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? हे पितृलोकातनं त्या 3 दिवशी आपल्या घरी येतात, आणि ते जर विनमुख गेले तर पितृदोष घडतो, लक्षात ठेवा. म्हणून केलं पाहिजे. जास्त नाही देऊ शकले तुम्ही, कथा कीर्तन नाही करू शकले, केळी आणि दूध ब्राह्मणाला द्या, गाईला चारा द्या त्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ. ते सुद्धा पिंडदान आहे. तुम्ही म्हणाला आमची तेवढी बी परिस्थिती नाही, मग गरुड पुराणानं पर्याय दिला, दक्षिणेकडे ओंजळभर पाणी घाला, पिंडदान केल्याचं पुण्य मिळेल. कळलं का? चला, घटना अशी आहे. महाराज म्हणतात माझं गया वर्जन झालं. का? पितृऋणातनं मुक्त झाल्यामुळे. बर, केलंच पाहिजे का? केलंच पाहिजे. अहो प्रत्येकाने केलंय, लक्षात ठेवा. नित्यस्मरण प्रत्येक वर्षी हे आपल्याकडनं घडलं पाहिजे. नाथ महाराज एकदा श्राद्धाला बसले बर का, आपल्या आई वडिलांचं. कारण ए बाळा, ए टाळ खाली ठेवायचं नाही बाबा, जा तिकडे त्या गादीवर ठेव. काय सांगत होतो मी? हा, नाथ महाराज. टाळ पखावत हे आपलं धन आहे बाळा, टाळ खाली ठेवायचं नाही, लक्षात ठेवा. हा, आमचे दादा होते, भडंगे दादा बर का, ते म्हणायचे कीर्तनकाराच्या पायात पडू नये गाणाऱ्याने.
पण पडायचीच पाळी आली तर डाव्या हातात टाळ धरायचा आणि उजव्या हाताने नमस्कार करायचा. टाळ खाली टेकला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. एवढी मर्यादा आहे बुवा. हा, आमचं ते धन आहे, लक्षात ठेवा. नाद ब्रह्म म्हटलंय त्याला. काय म्हटलंय? याच्या जोरावर कीर्तन आहे, टाळ पखावज आणि विना. आणि याच्या जोरावरची ताकद सावता महाराज सांगतात, वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. विठ्ठल गावोनी नाको रंगी. विठ्ठल गवळी राम रंगी. विठ्ठल गावोनी नाको रंगी. विठ्ठल गवळी राम रंगी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी. महाराज म्हणतात, हा हे टाळावरच शक्य आहे बरं बाळा, झांजेवर नाही. नाही कळलं. म्हणून टाळ हे नाद ब्रह्म आहे बाळा. ही 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 बालवाडी आहे, लक्षात ठेवा. टाळ खाली ठेवायचा नाही, टाळ कीर्तन झाल्यावर. कळलं का? चला, उगा आठवलं म्हणून. काय सांगत हो तुम्ही? हा, नाथ महाराज. ते आमचं ठरवून नसतं आणि ठरवून बी नसतं. नाही कळलं? असू द्या. नाथ महाराज श्राद्धाला बसले होते. आणि श्राद्धाला बसल्या असताना असा स्वयंपाकाचा वास घुमला बुवा. असा वास आला. राणू महार होता, महाराजांकडे काम करायचा. आणि जवळूनच चालले होते. महाराजांनी बोलवलं होतं श्राद्ध झाल्यावर, पंगत झाल्यावर, राणू सपरिवार येऊन जेवायला जा, घेऊन जा म्हणले. काहीतरी काम निघालं आणि तो गावामध्ये येण्याकरता सपत्नीक सगळ्या परिवारासह निघाला होता. दुसरीकडे काहीतरी काम होतं. आणि जवळून जाताना त्या फोडणीचा वास त्या राणूला आला. आणि त्याची पत्नी म्हणाली, वये ओ धनी, असला फोडणीचा वास म्हणले ना, असं गरम गरम झालेला स्वयंपाक म्हणले आपल्या कधी नशिबी येईल हो. कारण गरम गरम खाण्याचं नशीब नव्हतं महाराज त्यावेळेला. जोहार मागायचा, शिळं पाक मिळवायचं आणि खायचं, अशी ती परिस्थिती होती, लक्षात ठेवा. कर्मठता अतिबंड त्या काळामध्ये. तयाचे ठेचणे तोंड हरिभजने, नाथ महाराज म्हणतात. कर्मठ लोक होती, लक्षात ठेवा. पाण्याला हात लावू देत नव्हतो. छाय 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 शिव नका. नाही कळले काय? अवघड होतं, लक्षात ठेवा. पाण्याला शिव देत नव्हते. पाण्याला होतं का नाही असं सांगा. मग नाथ महाराजांनी विचार केला, अन्नाचा स्वाद घेतला तरी ते अन्न उष्ट झालं. कळलं का? नैवेद्याला दिला जाणारा प्रसाद, त्या प्रसादावर जर दृष्टी पडली तरी ते अन्न उष्ट होतं, लक्षात ठेवा. म्हणून नैवेद्य झाकून दिला जातो. कुठेही बघा तुम्ही, आळंदी, पंढरपूर, नैवेद्यालाचं दर्शन नाही का? त्या दर्शनाने सुद्धा त्या माणसाला फळ मिळतं, पुण्य मिळतं, पण अन्न उष्ट होतं, लक्षात ठेवा. नाथ महाराज विचार करतात, ह्या अन्न नासलं म्हणले, वास घेतला म्हणले यांनी. आता मग ए राणू, कधी आपल्या नशिबी गरम गरम अन्न मिळेल असं नाही म्हणले, आत्ताच वाढतो, बसा जेवायला. गिरजाबाईंना सांगितलं, गिरजाबाई सगळ्या महारवाड्याला बोलवा म्हणले, सगळ्यांना जीव घाला. हा, काय उदारता असेल नाथ महाराजांची. सगळं जीव घातलं, लक्षात ठेवा. नाथ महाराजांनी यांना जीव घातलं हे गोपाल भट्टाला कळाले हो. आणि सगळी ब्राह्मणाची ती गँग चवताळली, लक्षात ठेवा. ते दारात आले आणि त्यांनी बघितलं, अहो 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 अहो, नाथांनी बघा कसं पाप वाढवायचं कर्म सुरू केलंय. आता यांच्याकडे कोण जेवायला येणार म्हणले. नाथ महाराजांनी ब्राह्मणाला हात जोडले, सांगितलं, हे विप्रवण,
तुम्ही मला पूज्य आहे, तेने सगळं काम होतील परिपूर्ण. घ्यावे आशीर्वचन ब्राह्मणाचे तीर्थावळी बर का. हा म्हणून गो आणि ब्राह्मण माझा जीव की प्राण म्हणले. काळजी करू नका म्हणले, यांचं जेवण झालं का सगळा वाडा धुतो म्हणले, पुन्हा स्वयंपाक करतो सवळ्यात आणि पुन्हा तुम्हाला वाढतो. म्हणले नाही 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 हे जमत नाही म्हणले, कर्मठच होते लक्षात ठेवा. सवळ्यात नाथ महाराज करायला तयार होते तरी नाही म्हटले लक्षात. सवळं कळतं ना तुम्हाला. हा मला प्रश्न पडतो कधी कधी, आता ही सासू उभी समोर, महिना महिना धुतलेलं नसतं तरी सवळं कसं असतं, मला प्रश्नच आहे लक्षात ठेवा. नाही कळलं. नियम असा आहे, नियम असा आहे, एकदा काष्टा घातला का ते सवळण ते धोतर उष्ट झालं बुवा, पुन्हा ते पाण्यातनं काढायचं मगच दुसऱ्या दिवशी घालायचं लक्षात ठेवा, सूर्यात वाळवून, तरच ते सोवळ, नाही तर ओवाळ. कळलं का. हे ब्राह्मणाचं तसं महाराज लोकांचं काही कमी आहे काय. आपले पठ्ठे एक धोतर सप्ताह वापरतात लक्षात ठेवा. घड्या मुरू नये म्हणून मिऱ्या काढतात आणि दोरीवर टाकतात. अवघडच आहे लक्षात ठेवा. मी ती आळंदीतलं सांगतो, इथलं नाही सांगितलं. धूत वस्त्र घातलं पाहिजे. जर उष्ट वस्त्र घातलं तर त्या दिवशीचं केलेलं पुण्यकर्म नष्ट होतं. विठाला सगळ्या ब्राह्मणांनी नाथांवर बहिष्कार. खबरदार कोणी जर जेवले तर. नाथ महाराज म्हणले असं होऊ द्या बेट्या, हो तुम्हाला पाहतोच म्हणले. सगळे हे जेवून गेले. नाथ महाराजांनी वाडा धुतला, स्वयंपाक सवळ्यात केला, कोणीच येईना जेवायला. सगळे ग्रुप करून बसलेले. गोपाल भट्ट जायचं नाही हो, हो हो श्रीधर भट्ट, सगळे असे ते माळेचे मनी लक्षात ठेवा. आता काय करो. नाथ महाराज म्हणले बेटे हो तुमचे बाप जेवायला बोलवतो म्हणले. वरती गेलेले संकल्प केला नाथ महाराजांनी, माझी जर वाणी माझं जर आचरण शुद्ध असेल, हे ब्राह्मण मला विटाळलेलं म्हणतात, जर माझं आचरण शुद्ध असेल तर यांचे पूर्वज माझ्याकडे जेवायला येतील. संकल्प सोडल्याबरोबर पाटावर सगळे पितर आलेत लक्षात ठेवा. नाथ महाराजांकडे गावबा होता. गावबा म्हणला यांना जर कळाले यांचे बाप लोक आले जेवायला तर हे भेटायला येतील, म्हणले दार लावून घ्या पहिले. गावबा हुशार होता, दार लावून घेतलं लक्षात ठेवा आणि वाढायला सुरुवात केली लक्षात ठेवा. काय वाढतात तुमच्याकडे आधी? श्राद्धाचं जेवण वाढायची पद्धत वेगळी आहे म्हणून म्हणतो. काय वाढतात तुमच्याकडं? भात नाही, आमच्याकडं पान वाढतात आधी. बर इतरा नकळे चैतन्य निंबोळे लक्षात ठेवा. चांगलं. मग रांगोळी टाकली पाटावरती, ते पान टाकलं, चटणी कोशिंबिरी लिंबू मीठ, इथून सुरुवात आहे लक्षात ठेवा. मग भात वाढतात. श्राद्धाला पहिले भात वाढतात आणि एरवी जेवणात गोड वाढतात. बर आणि त्या ब्राह्मणांनी वाढेपर्यंत वेदाच्या रुचा म्हणायला सुरुवात केली लक्षात ठेवा. नाभ्या आसीन दंतरिक्ष गुम शिष्णो द्यो हो समवर्तता पद्भ्याम भूमी वगैरे वगैरे म्हणायला सुरुवात केलं. आ आ आ असा घनपाठी वेदाचा आवाज सुरू झाला. गोपाल भट्ट म्हणतात ब्राह्मणाच्या वेदाचे स्वर कुठून ऐकायला येतात हो? नाथाच्या वाड्यातून येत आहे म्हणले. जोर जोरात वेद घोत चालला. एक पळत आला होता. असं चला म्हणले बघायला कोण गेलं जेवायला. सगळी ब्राह्मणाची ती काय त्याला ते काय म्हणतात ते संघ, हा टोळी, सगळी टोळी आमच्या पुढचे असतात लोक, काही कमी होय. सगळी टोळी निघाली बुवा आणि मग दार लावलेलं, कोणाला आवाज तर येतोय. मग गोपाल भट्टानं त्या दरवाजाच्या भेगीतून बघितलं आणि गोपाल भट्टाला त्याचा आजोबा दिसला, श्रीधर भट्ट. आओ आजोबा, आओ आजोबा. बाकीची टोळी म्हणली हा का ओरडायला लागला, पण त्या आजोबाला काही ऐकू येईना, कारण नाथांनी फक्त त्यांचं तोंड चालू ठेवलं होतं, कानपूर लाईन बंद केली होती. नाही कळलं. मग गोपाल भट्ट बाजूला झाले की दुसरे आले, चितळे भट्ट. त्यांनी बघितलं माझा काका दिसतोय, माझा बाप दिसतोय. एकाचा बाप, कोणाचा आजा, कोणाचा पंजा, कोणाचा मेहुणा, कोणाचा पाहुणा, असं सगळं दिसू लागलं लक्षात ठेवा. आणि मग त्या लोकांना नाथ महाराजांचा अधिकार कळायला लक्षात ठेवा. स्वर्गीचे पितर
आले मृत्यू लोका. लक्षात ठेवा. आणि मग नाथांनी त्यांना ते महाश्राद्धाचं ते दान जीव घातलं, अन्नदान. आणि मग संकल्प करून सगळे पितर स्वर्गाला पाठवले. वेळ प्रसंगी नाही समाज जेवायला आला तरी चालेल, गाईला जीव घाला, पशुपक्ष्यांना जीव घाला, नाही तर भगवन गुणानुवाद गाऊन ते अन्न पितरांच्या नावाने समर्पित करा. त्याचा परिणाम असा आहे, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. पिता दे पिता राते रुना, पिता दे पिता राते रुना. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. माझे झाले गयावर म्हणायचंय का? माझे झाले तयावर जना, माझे झाले तयावर जना. माझे झाले तयावर जना, माझे झाले तयावर जना.
घटना अशी आहे, महाराज म्हणतात माझं गयावर्जन झालं. म्हणून आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आपण प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा या जगतातनं ती व्यक्ती गेल्यानंतर पुन्हा त्यांचं स्मरण हेच आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, पुन्हा त्यांचा आशीर्वाद मिळणं शक्य नाही. तो 3च दिवस वर्षातनं मिळतो. त्यावेळेस आपण त्या पितरांचं करावं. म्हणून या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी खरं तर वैकुंठवासी आदरणीय श्री पांडुरंग आप्पा मारुती फाळके यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आप्तगण, स्वकीय, बंधुबांधव, मित्रपरिवार, प्रेम करणारे सर्वच मंडळी, ग्रामस्थ सगळेच आहेत. म्हणून त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळण्याकरता हे दुसरं पुण्यस्मरण, आजची सेवा माझ्या पदरात पडली. त्यानिमित्ताने रुळे गावाचं खरं तर असं वाटत नाही हे श्राद्धाचं कीर्तन आहे बरं का. हे कीर्तनाला कधी कधी रंगदेवता उपलब्ध होत नाही. जिथे काही करा, श्राद्ध करा तरी रंगतं समजायचं प्रासादिक परमार्थ आहे. हे त्याचं उत्तर आहे बरं का. ऐका 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 हो बर. नाहीतर ही मोठी मोठी मंडळी, भजन तपस्वी मंडळी या भागात होऊन गेली. त्याचा परिणाम म्हणून हे सगळं जमतं. आज विशेषत्वाने एकाला झाकावं आणि एकाला उघडावा असे मृदंगमनी आहेत सगळे. लक्षात ठेवा, गणेश महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, स्वप्नील महाराज आहेत, नाही का, ऋषी महाराज. लक्षात ठेवा, सगळेच आहेत. आमच्या गायनाच्या साथी करता आमचे शरीर बंधू. म्हणजे हे नाव तुम्हाला पटलं ना, असू द्या मग. बस एकच नाव झालं, बाद झालं, एवढंच नाव बाद झालं. आदरणीय बाबा आहेत, सगळे ग्रामस्थ भजनी मंडळ आहे. झालेली सेवा ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय यांच्या चरणी समर्पित करून त्या संतांचं भजन करायचं आहे. भजन करून वाणीला विराम द्यायचा आहे. सगळ्यांनी एकदा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 बोला पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. टाळून वाहा. जय जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. जय जय भानुदास एकनाथ, भानुदास
समर्थ महाराज दारोडकर बाबा आणि तानाजी बाबा सगळे तुका म्हणे माझे 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 उतरले मोजे पार उतरले मोजे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जन माझे
पिठले 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 पितरांचे ऋण आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग अंत काळी विठो आम्हाची पावला अंत काळी विठो आम्हाची पावला वाढ वेळ झाला उभा पांडुरंग कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव खर तर तुकाराम 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 तुका सुनील दादा यांना पितृशोक 2 वर्षापूर्वी झाला. कर्ता पुरुष घरातला गेल्यानंतर आठवण प्रत्येकाला येते, पण फक्त महाराजांच्या भाषेत एकच भाव सांगतो. मला काय आईबापावर गाणे म्हणता येत नाही, कारण त्याचे 50 लागतात म्हणे. महाराज सोपं सांगतात, बापानं असं वागावं की आपल्या वागण्याची शिदोरी आपल्या मुलाला मिळावी. जगी आईसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीचा जावा, आप्पांचा हा वंश मुक्तीस जावा. ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करूया आणि झालेल्या लांबलेल्या वाणीला विराम देऊया. कळे न कळे जा धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा विठ्ठल जय जय विठ्ठल